स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आता आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो इतिहास विषय आहे या विषयांसाठी लागणाऱ्या रेफरन्स मटेरियलची यादी आपण डिस्कस करणार आहोत. मात्र ही यादी डिस्कस करण्याच्या अगोदर मी तुम्हाला खूपदा सांगत असतो की पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा, एका विषयासाठी एकच पुस्तक फोकस करायचं. दुसरी गोष्ट, पुस्तकानुसार वाचन न करता सिलेबसच्या मुद्द्यानुसार वाचन करायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पुस्तक न वाचता तुम्ही टॉपिक वाचण्याकडे फोकस करा. 3 बेसिक मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, तुम्ही एका विषयासाठी एकच पुस्तक. दुसरं, पुस्तकानुसार न वाचता राज्यसेवेच्या सिलेबसनुसार वाचायचं. तिसरं, पुस्तकानुसार न वाचता पुस्तकामधल्या टॉपिकनुसार वाचायचं. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची बाब, जोपर्यंत तुमचा त्या टॉपिक बद्दलचा इनपुट आउटपुट रेशो क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही ते पुस्तक वाचायला घ्यायचं नाही. लक्षात घ्या, इनपुट आउटपुट रेशो हा खूप महत्त्वाचा आहे. कशाला किती लागू शकतं, इनपुट आउटपुट रेशो जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही पुस्तक वाचायला घेणं ही तुमची वेळेची बर्बादी आहे. म्हणून आज आपण इतिहास या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. तर ही चर्चा करण्याच्या अगोदर मी तुम्हाला इतिहास या विषयावर कशाला किती मार्क आहेत आणि कशावर तुम्ही फोकस करायला हवं हे तुम्हाला सांगणार आहे. आपण या स्लाइडकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, इतिहास हा तुमच्या सामान्य अध्ययन GS 1 चा पार्ट आहे. जनरल स्टडीज 1. मी राज्यसेवा मुख्य बद्दल बोलतोय, इतर कोणत्याही परीक्षेबद्दल नाही. राज्यसेवा मुख्यच्या GS 1 चा भाग आहे. आपण जर इतिहासाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इतिहास या विषयाचे ब्रॉडली 4 घटक पडतात. पहिला असतो आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर दुसरा आहे तो आहे स्वातंत्र्योत्तर भारत, तिसरा आहे निवडक समाज सुधारक आणि चौथा आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. थोडक्यात आपण काय म्हणू की याला सांस्कृतिक वारसा किंवा महाराष्ट्राचा इतिहास असं सुद्धा आपण याला म्हणायला हरकत नाहीये. आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारत, समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असं या ठिकाणी या विषयाचं डिव्हिजन आपण करूया. आता आपण काय करूया, या विषयांना कोणत्या टॉपिकला किती मार्क आलेत याचं आपण एक शॉर्ट मध्ये विश्लेषण पाहूया. जे विश्लेषण मी काढलंय हे विश्लेषण मी मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या टॉपिकला किती मार्क आलेत हे पाहून काढलेलं आहे. हे सर्वच्या सर्व विश्लेषण तुम्हाला ज्ञानदीपचं जे मेन्स अनालिसिसचं पुस्तक आहे यात प्रत्येक टॉपिकला 2012 पासून ते 2021 पर्यंत किती प्रश्न आलेत हे सगळं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सोबत त्या प्रश्नांचं अनालिसिस सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण पाहूया यात काय गंमत आहे. तर पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जर या सगळ्या सिलेबसचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. पहा, मी थोडं मागं घेतो याला. तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 टॉपिक मध्ये आपण डिव्हिजन केलेलं आहे. तर पहिला मुद्दा आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे, 2012 ते 18 काय लेटेस्ट वाले पॉईंट पुढे ऍड केलेले आहेत. 2012 ते 18 जर आपण विचार केला तर इतिहास या विषयावर ॲव्हरेज किती प्रश्न असतात पहा. 2012ला 60 होते, त्यानंतर 13ला 56, 63, 62, 55, 60, 60. म्हणजे इतिहास या टॉपिकला ॲव्हरेज मार्क्स किती असतात, 60 असतात. आता एक थोडंसं विषयांतर करतो. मला सांगा, तुम्ही इतिहासाला ग्रोवर बेल्लेकर वाचता, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारताचं एक अख्खं बिपिनचंद्रचं पुस्तक वाचता, महाराष्ट्र इतिहासाचं कठारे गाठाळ वाचता, समाज सुधारकांचं सेपरेट 4थं पुस्तक वाचता, सांस्कृतिक वारशावर आणखीन एक 5वं पुस्तक वाचता आणि स्टेट बोर्डचं एक पुस्तक वाचता. 6 पुस्तकं वाचता ज्यांची ॲव्हरेज पानांची संख्या ही 750च्या घरात आहे. आपण चला काउंट करा, 500 पानं जरी काउंट केले तरी 500 गुणिले 6 तुम्ही 3000 पानं वाचल्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळतात, ॲव्हरेज 60. मानवी हक्काचं माझं सिंगल पुस्तक आहे, 250 पानांचं पुस्तक आहे. हे मानवी हक्काचं सिंगल पुस्तक वाचता तुम्हाला मार्कांचं कव्हरेज मिळतं 75. आलं लक्षात, इनपुट आउटपुट रेशो का महत्वाचा आहे. आपल्याला आवडीचे विषय आपण वाचतो, मात्र या ठिकाणी सगळ्यात मोठी गंमत आहे आपण त्याचा इनपुट आउटपुट रेशो कधीही पाहत नाही. 6 पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला मार्क मिळणार 60, 60, 55, 62, 63, 56 आणि 60. आलं लक्षात, हे सगळं यात कव्हर केलेलं आहे.
हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. इनपुट आउटपुट रेशो क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही कोणत्याही पुस्तकाला हात लावायचा नाही. पहिला आलं. आता ठीक आहे, आता पुढचा आपण पाहूया, एक एक पॉइंटला आपण जाऊया. मग या ठिकाणी पहा, हा जो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे, आधुनिक भारताचा इतिहास सोबत महाराष्ट्राचा, ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, सामाजिक सांस्कृतिक बदल, सामाजिक आर्थिक जागृती, भारतीय राष्ट्रीयवादाची निर्मिती विकास, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ. हा फक्त आधुनिक भारत आहे. हा जो भाग आहे हा तुम्ही पूर्व परीक्षेला वाचलेला आहे, बरोबर आहे, प्रिलिम्सला. त्यामुळे यावर जास्त फोकस नाही केलं तरी चालतं. तुम्हाला काय करायचं, अगोदर जो नॉन कन्व्हेन्शनल पार्ट आहे त्यावर फोकस करूया. आता तुमचं काम काय असेल, या सगळ्यांचं टोटल करा आणि मला सांगा आधुनिक भारतावर ऍव्हरेज किती प्रश्न येतात, हा तुम्ही विचार करणं गरजेचं. हा पहिला पार्ट झाला. आता दुसरा भाग आपण पाहूया, स्वातंत्र्योत्तर भारत. तुम्ही अख्खं पुस्तक वाचता 250-300 पानांचं आणि स्वातंत्र्योत्तर भारतावर आलेले प्रश्न बघा. 9, 10, 8, 14, 9, 11, 8. स्वातंत्र्योत्तर भारतावर ऍव्हरेज प्रश्न असतात 10, 8 ते 10. तुम्ही स्वतः ठरवायचंय याला किती वेळ द्यायचा आहे. आता तुम्हाला गंमत सांगू का, ज्या ठिकाणी 8 ते 10 प्रश्न येतात ना, त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे की तुम्ही जर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर जर पाठ केले तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे, त्या 8 ते 10 पैकी 5 प्रश्न तुमचे सहज येतात. मग तुम्ही 5 प्रश्नांसाठी 250 पानं वाचायचे का, हे तुमच्यावरती ठरतं, तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या वेळानुसार ठरतं. जर तुम्ही जस्ट आला आणि जस्ट फर्स्ट अटेम्प्ट आहे, तुमच्याकडे वर्षभर वेळ आहे, मग निवांत पुस्तकं वाचा. पण वेळ नसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासाची मॅनेजमेंट करताना प्रत्येक बारीक सारीक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक आणि त्यांची विचार प्रणाली. किती प्रश्न बघा, 7, 4, 11, 5, 2, 8, 15. 2 प्रश्न फक्त राज्यसेवा मुख्यमध्ये, 8, 15. चला कन्सिडर करा ॲव्हरेज 12 ते 15 प्रश्न येत नाहीत, पण कधी कधी बदल झाला तर 12 ते 15 प्रश्न. समाज सुधारकाला पण वेळ देणं आवश्यक आहे, कारण 15 प्रश्न यामध्ये एकदा विचारले गेलेले आहेत. सो तुम्ही यावर टार्गेट करावं. मी या व्हिडिओमध्ये काय केले, 15 प्रश्न टार्गेट करा म्हणलंच आहे, त्यामध्ये पण त्या व्हिडिओची मी लिस्ट काढली आहे की कोणता टॉपिक जास्त महत्वाचा आहे, कोणत्या टॉपिकला सगळ्यात जास्त प्रश्न आलेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा किती प्रश्न आहेत, 7, 5, 2, 4, 1, 6, 1. आलं लक्षात. म्हणजे ॲव्हरेज प्रश्न किती आहेत, 5 ते 7च्या दरम्यान. एवढे पण नाहीत, पण कन्सिडर करा 5 ते 7च्या दरम्यान. तुम्ही याला किती वेटेज द्यावं, यासाठी मोठं पुस्तक वाचावं की नाही हे तुम्ही स्वतः ठरवा. आलं लक्षात. मार्कांचं अनालिसिस लक्षात आलं. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, मार्कांचं अनालिसिस आवश्यक आहे. आणि जर या ठिकाणी कळत नसेल तर ज्ञानदीपच्या मेन्सच्या विश्लेषणामध्ये या सगळ्या प्रश्नांचं डिटेल्ड विश्लेषण दिलेलं आहे, जे तुम्हाला खूप फायद्याचं ठरणार आहे. आता पुढचं पहा, आता आपण सिलेबस नुसार प्रत्येक टॉपिकच्या सिलेबस पॉइंटमध्ये कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत यावर तुम्ही फोकस करायला हवा, हे महत्वाचं आहे. आता हा जो फोकस मी सांगणार आहे हा कुणासाठी आहे, जस्ट या वर्षीची मेन्स देणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे फक्त 90 दिवस आहेत त्यांच्यासाठी हे फोकस महत्वाचा आहे. पण बाकीचे विद्यार्थी ज्यांनी राज्यसेवा मेन्स आता सुरू केलेली आहे आणि ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यांनी मी समोर जी पुस्तकांची यादी दिलेली आहे ते सर्वच्या सर्व पुस्तक वाचावं आणि ते वाचताना ज्या पॉइंटवर मी आता फोकस करतोय ते टार्गेट ठेवावं. मात्र माझं म्हणणं आहे, ज्यांची आता यावर्षी मेन्स आहे त्यांना जे मी मुद्दे सांगतोय त्यावर फोकस करावं. याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही बाकीचे टॉपिक वाचू नाही, तुमच्या वेळेनुसार ठरवावं, पण जे मुद्दे मी सांगतोय ते मात्र तुम्ही आता टार्गेट ठेवून वाचावं. पहा, मी सिलेबसच्या पॉइंट नुसार जातो. सगळ्यात पहिला पॉइंट आहे ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना यात काय काय महत्वाचं आहे, प्रमुख भारतीय सत्तांविरुद्ध युद्ध, भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना, इथे रचना, ब्रिटिश सत्तेची रचना हे खाली आलं. त्यानंतर गव्हर्नर जनरल आणि यांच्या अधिकृत सुधारणा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सगळे गव्हर्नर जनरल जर पाठ केले ना तर या मुद्द्यावरती 8 ते 9 प्रश्न मागच्या काही वर्षात आलेले आहेत, हे तुम्हाला टार्गेट करायचे. सिलेबसच्या पॉइंट नुसार सांगतोय, तुमच्या समोर जर सिलेबस असेल समोर घेऊन बसा, त्याला हायलाइटरनं हायलाइट करा की हे मुद्दे आपल्याला या मेन्स साठी खूप चांगले वाचायचे आहेत. 1.1.2 आधुनिक भारताचा इतिहास, यात कशावर प्रश्न आलेले आहेत, शिक्षण विषयक आयोग आणि त्याच्याशी संबंधित विधेयक, शैक्षणिक संस्था, संघटना आणि वेगवेगळे फंड. त्यानंतर वृत्तपत्रांची ओळख आणि त्यांचा विकास, वृत्तपत्रांवर खूप जास्त प्रश्न येतात. जमीन महसूल व्यवस्था, चांगली तयारी करून ठेवा, ते मॅच दी पेअर मध्ये एक प्रश्न ठरलेला असतो. 1.13 प्रबोधन काळ, म्हणजे कुणावर टार्गेट जास्त प्रश्न येऊ शकतो, समाज सुधारक कोणते, प्रबोधन काळावर कुठं प्रश्न येऊ शकतो. महात्मा ज्योतिबा फुले
यांच्यावरती प्रश्न जास्त असतात. सत्यशोधक समाज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजाराम मोहन रॉय आणि ब्राह्मो समाज, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी यावरती खूप जास्त प्रश्न असतात, जो तुमचा टार्गेट एरिया असणं अपेक्षित आहे. वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था खूप जास्त प्रश्न नसतात, त्यामध्ये पण मागच्या 8 वर्षामध्ये इंग्रजांचे कृषी विषयक धोरण यावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. याच्या पलीकडे प्रश्न विचारलेले नाहीत. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, थोडक्यात काय आपलं राष्ट्रवाद, तर राष्ट्रवादी संस्था आणि संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लोकमान्य टिळक यांच्यावरती खूप जास्त प्रश्न असतात. पंडित जवाहरलाल नेहरू, महत्वाच्या व्यक्तींची भूमिका, खूप जास्त प्रश्न असतात. मग तुमच्या लक्षात येईल की लोकमान्य टिळकांवरती, पंडित नेहरूंवरती आणि महत्वाच्या व्यक्तींवरती 3 घटक एवढे महत्वाचे आहेत की या 3 घटकांवर मिळून जवळपास 15 ते 20 प्रश्न सिंगल हँडेडली विचारले जातात. मग तुम्हाला अभ्यास करताना या 3 व्यक्तींबद्दल आणि इतर महत्वाच्या व्यक्तींबद्दल चांगली तयारी करायची आहे. ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रसिद्ध असणाऱ्या चळवळी, कोणत्या चळवळी? शेतकऱ्यांच्या चळवळीवर तयारी करा, त्यावर प्रश्न असतो. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळी, भारतातील क्रांतिकारी चळवळी, स्पेसिफिकली तयारी करून ठेवा. आझाद हिंद सेना यांच्यावरती खूपदा प्रश्न विचारलेला आहे. मादाम भिकाजी कामा यांच्यावर चांगली तयारी करून ठेवा, यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ या टॉपिक मध्ये कुठं प्रश्न असतो? गांधीजींच्या विचारधारेवर प्रश्न असतो. गांधीजींची सुरुवातीची आंदोलनं जे होते ना 4, त्यांच्यावर खूपदा प्रश्न आहे, खास करून योग्य जोड्या लावा. खिलाफत चळवळ आयोगाचा आवडता टॉपिक आहे, यावरती प्रश्न असतो. असहकार चळवळ परत आयोगाचा आवडता टॉपिक आहे, यावर सुद्धा प्रश्न असतो. प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला आपल्या विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. सविनय कायदेभंग, त्यानंतर भूमिगत चळवळ, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, न चुकता चांगली तयारी करा. जेवढ्या महिला आहेत, ठळक महिला आहेत, यावर चांगली तयारी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा खूप जास्त प्रश्न असतात. यांनी केलेले निर्णय, यांनी घेतलेला सहभाग, यांच्या समित्या, बाबासाहेबांवरती खूप जास्त प्रश्न असतात. यावर सुद्धा तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे. ब्रिटिशकालीन जो घटनात्मक विकास आहे, खूप सगळे कायदे आहेत, त्या कायद्यांवर खरं तर राज्यसभा पूर्वमध्ये जास्त प्रश्न असतात, मुख्यमध्ये नसतात. पण तरीही आतापर्यंत आलेल्या प्रश्नांच्या ट्रेंडनुसार माझं म्हणणं आहे की नियामक कायदा 1774 आणि भारत सरकार कायदा 1919 या 2 कायद्यांवरती राज्यसेवा मुख्यमध्ये खूप मोठा टार्गेट असतं. सांप्रदायिक विकास आणि भारताची फाळणी, कुणावर प्रश्न असतो? सर सय्यद अहमद खान, मुस्लिम लीग आणि हिंदू सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या 4 घटकांची चांगली तयारी करा. यावरती रिसेंट इयर्स मध्ये प्रश्न विचारण्याची संख्या वाढलेली आहे. सर सय्यद अहमद खान, मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. सत्तेच्या हस्तांतरणाकडे, संविधान सभा आणि राज्यघटना यावरती मागच्या 8 वर्षात 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यावर तुम्ही टार्गेट करा. स्वातंत्र्योत्तर भारत, कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे? हैदराबादच्या विलिनीकरणावर दरवर्षी प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, पंडित नेहरू आणि आंतरराष्ट्रीय संबंध, इंदिरा गांधी यांचा कालखंड महत्वाचा आहे. आणीबाणीचा कालखंड महत्वाचा आहे. फाळणी पश्चातचा कालावधी, राज्य पुनर्रचना आयोग आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाचे व्यक्ती यावर सुद्धा खूप जास्त प्रश्न आहेत. व्यक्तींवरती इतिहासामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्यावर कुणावर जास्त प्रश्न असतात? राजर्षी शाहू महाराज, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विनायक दामोदर सावरकर, पंडिता रमाबाई. नावं महत्वाची आहेत. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा, या सांस्कृतिक वारशामध्ये कोणत्या घटकांवर सर्वात जास्त प्रश्न, ते क्रोनॉलॉजीने मी अरेंज केलेलं आहे. सर्वात जास्त प्रश्न साहित्यावर, वास्तुशास्त्र, नाटकं आणि व्यक्तिविशेष. 4 घटक चांगली तयारी करा, ज्यावरती प्रश्न असतो. चालेल. आता आपण पुस्तकांच्या यादीबद्दल चर्चा करूया. पुस्तकांची यादी 2 व्यक्तींसाठी आहे. पहिलं मी सांगताना सांगणार आहे, ज्यांना यावर्षी मुख्य परीक्षा द्यायची आहे, त्यांनी 90 दिवसांमध्ये काय काय वाचलं जाऊ शकतं, त्यांच्यासाठी यादी आहे. दुसरं, ज्या विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये अभ्यास करायचे, जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत, राज्यसेवा मुख्य टार्गेट, त्यांच्यासाठी सुद्धा मी वेगळी पुस्तकं सांगणार आहे. आणि सोबतच इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी मी पुस्तकांची यादी सांगणार आहे. पहिले महत्वाचा मुद्दा, आधुनिक भारताचा इतिहास. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक, दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक वाचणं. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत,
तोडीस तोड आहेत. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक, दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक वाचणे आधुनिक भारतासाठी. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक वाचावं, इतर कोणतंही पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. स्पेक्ट्रम नवीन एडिशन जे आलेले, रिवाइज होऊन जे आलेले, त्यात खूप सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक. आणि जे विद्यार्थी आता जस्ट त्यांनी तयारी सुरू केलेली आहे, त्यांना वाटतं आपण डिटेलमध्ये अभ्यास करावा, त्या सगळ्यांना जर खूप विस्तृत अभ्यास करायचा आहे तर त्यांनी ग्रोवर बेल्लेकर वाचा. मात्र माझं म्हणणं आहे, मार्कांचा जर विचार केला आणि इनपुट आउटपुट रेशोचा जर विचार केला तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक, दोन्हीपैकी कोणतंही एकच पुस्तक वाचा. ग्रोवर बेल्लेकर वाचण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर खूप ज्ञान मिळवून, ज्ञानार्थी होऊन सगळ्या गावाला ज्ञान वाटत फिरायचंय तर ग्रोवर बेल्लेकर वाचा. तुम्हाला जे वाटेल ते वाचा. पण ज्यांना पटकन परीक्षा पास व्हायची आहे, कोळंबे सरांचं पुस्तक, समाधान महाजन सरांचं पुस्तक आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेक्ट्रम पब्लिकेशन, तिन्हीपैकी कोणतंही एकच वाचायचं. त्यानंतर महाराष्ट्र इतिहासासाठी गाठाळ सरांचं किंवा कठारे सरांचं पुस्तक. पण ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेन्स द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांना हे दोनही पुस्तकं मी रिकमेंड करणार नाही. पानांची संख्या खूप जास्त आहे. मार्कांचा इनपुट आउटपुट रेशो आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी पाहितला. महाराष्ट्र इतिहासाला माझं साधं सरळ म्हणणं आहे, ज्या भागावर जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी महाराष्ट्र इतिहासावर इतर सर्व परीक्षांमध्ये आयोगाचे जे सगळे परीक्षा आहेत, आयोगाने विचारलेले प्रश्न सोबत राज्यसेवा मुख्यमध्ये सुद्धा विचारलेले प्रश्न पाठांतर करायचं. सरळ सरळ, बाकी काहीच वाचायचं नाही. म्हणजे आतापर्यंत आयोगानं महाराष्ट्र इतिहासावर सगळ्या कंबाईंड असेल, राज्यसेवा असेल, मुख्य, प्रिलिम्स, ग्रुप सी, ग्रुप डी, तलाठी भरती, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जे वाटतं त्या ठिकाणी महाराष्ट्र इतिहासावरचे प्रश्न वाचून काढायचे, प्रश्न वाचायचे. कठारे सरांचं किंवा गाठाळ सरांचे पुस्तक आहे, ज्यांना डिटेल्ड अभ्यास करायचा, ज्यांच्याकडे आणखी 1-2 वर्ष वेळ आहे, त्यांनी दोन्हीपैकी एकच पुस्तक वाचावं. ज्यांना यावर्षी मेन्स द्यायची त्यांनी ह्या दोन्हीपैकी कोणतंही पुस्तक वाचता कामा नये. आवश्यकता नाही. फक्त राज्यसेवा मुख्य, पूर्वमध्ये विचारलेले प्रश्न यांच्यावर टार्गेट करावं. यासोबत 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे तुम्हाला गोथ्रू करायचंय. 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे वाचणं महत्वाचं आहे. हे स्टेट बोर्डाचं पुस्तक मराठीमध्ये सुद्धा आहे. हे स्टेट बोर्डाचं पुस्तक इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपलब्ध आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी एवढंच वाचावं. सोबतच समाधान महाजन सरांच्या पुस्तकातील जो महाराष्ट्र इतिहासावरील भाग आहे एवढा वाचावा. म्हणजे 11वीचं पुस्तक, समाधान महाजन सरांचं पुस्तक, आयोगाने विचारलेले प्रश्न आणि यासोबतच एकनाथ पाटील सरांचा जो ठोकळा आहे त्या ठोकळ्यातील महाराष्ट्र इतिहास वाचावा. एकनाथ पाटील सरांचा ठोकळा, या ठोकळ्यामधनं महाराष्ट्र इतिहास वाचावा. इतर काही तयारी करण्याची आवश्यकता नाही. ॲब्सोल्युटली गरज नाही. राईट. स्वातंत्र्योत्तर भारत या टॉपिकला किती वेळ द्यावा हे तुमच्याकडे असलेल्या वेळेनुसार ठरवावं. मुख्य देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला खूप मोठी पुस्तकं वाचायची नसतील तर आयोगाने मागील विचारलेल्या प्रश्नांवर चांगली तयारी करणं, इतर काही करायची गरज नाही. फक्त काय, हा पार्ट GS2 मध्ये सुद्धा उपयोगी आहे म्हणून थोडा महत्वाचा आहे. मग यावर काय वाचावं तर यावरती स्वातंत्र्योत्तर भारत, बिपिन चंद्रा, जे के सागर प्रकाशनाचं पुस्तक आहे हे तुम्ही वाचावं. पण ते वाचताना तुम्ही हे पूर्ण पुस्तक न वाचता टॉपिक वाईज वाचावं. सेम पुस्तक इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, सेम पुस्तक मराठीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे यावर्षी अटेम्प्ट देणारे किंवा काही दिवसांनी अटेम्प्ट देणारे सगळ्यांसाठी हे एकच पुस्तक आहे. स्वातंत्र्योत्तर भारत मराठीमधलं, इंग्लिशमधलं वाचून काढा. फक्त पूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. सिलेक्टिव्हली टॉपिक वाचा. आणि जर तुम्हाला वाटतं की सर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमधनं मला कम्फर्ट झोन येतोय तर हे पुस्तक नाही वाचलं तरी चालतं. यावर्षी मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाधान महाजन सर यांच्या पुस्तकातील स्वातंत्र्योत्तर भारत एवढा भाग वाचून काढावा, कारण तो तुम्हाला सिंगल हँडेडली गोष्टी चांगल्या देतो. पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की नाही इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना की आपल्याकडे वेळ कमी आहे, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी 12th NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स आहे ही वाचून काढावी. 12वीची NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वाली वाचून काढावी. एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणखीन एक मुद्दा राहिला तो म्हणजे समाज सुधारकांचा. तर समाज सुधारकांचा आपलं जे पुस्तक आहे ज्ञानदीप प्रकाशनाचं विशाल नाईकवाडे सरांचं, जे स्वतः तहसीलदार आहेत, यांचं पुस्तक मुद्देसूद पॉइंट फॉर्मॅटमध्ये कमी वेळेमध्ये कव्हर होणार आहे. सो तुम्ही समाज सुधारकांचं विशाल नाईकवाडे सरांचं पुस्तक वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. लक्षात घ्या, मार्कांचा इनपुट आउटपुट रेशो लक्षात ठेवून तुम्ही या ठिकाणी तयारी करावी. बाकी विषयांच्या लिस्ट घेऊन लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.